काय तुझं सरप्राईज. तू कशी काय आली इथे? तुम्ही मारलेली मिठी पाहून माझ्या लक्षात आलं एक तर तुम्ही यांच्या बहीण आहात किंवा घट्ट मैत्रीण आहात. बहिणीसारखी मैत्रीण आहे. बहिणीसारखी मैत्रीण, कारण ती आल्यानंतर तुमचा चेहरा खुलला आणि यांचा पांढरा पडला. नाही नाही याच्यासाठी, कारण ती इतकी हसत असते आणि तिच्या स्माइल साठी आम्ही म्हणजे तिला खास तेवढ्यासाठी आम्ही तिला घरी बोलवतो अच्छा. की तू हसत राहा फक्त. कारण आम्हाला जर काही टेन्शन आलं की आम्ही शीतलला कॉल करतो, शीतल घरी ये, की मग ती आली ना ती हसवते आम्हाला आणि आम्ही मनसोक्त हसत असतो. यांचा नंबर मला देऊन ठेवा ना. आमच्या घरी कायमच टेन्शन असतं. आधी मध्ये आम्ही तुम्हाला हसायला बोलू. अरे बापरे, काय सांगाल दादा आणि बहिणीविषयी किंवा मैत्रिणी आणि तिच्या? माझ्याकडे बघून सांगा, तिकडे बघू नका. नाही नाही हा. आणि गोड गोड काही नाही, जरा तडकावाला सांगा. हो, कोण जास्त तडकावालं. भांडतं? दादा. विसरलीस? आता याच्यावरच म्हणजे आमचं भांडण होतं. फिरायला आम्ही फिरायला गेलेलो गोव्याला आणि पोंड्याच्या घाटामध्ये सर्कलमध्ये होतो. तर ह्यांचं जेवणावरून भांडणं. ताई बोलते लेफ्टला जायचं, दादा बोलतो नाही राईटला जायचं, नाही लेफ्ट राईट मध्येच ह्यांचं भांडणाला सुरुवात झाली. मग जेवलात कुठे? नाही, आम्ही विचार केला 1 तास गाडी एकाच जागी थांबलीये, यांच्या दोघांच्या भांडणाच्या नादात आमचा उपवास घडायचा. म्हणून मी काय ताईला हळूच बोलली, ताई तू बरोबर होतीस, हळूच बोलली. तर ताई बोलली, दादा बोलतोय तू ताईच्या साईडने की माझ्या साईडने? नाही दादा मी तुझ्याच साईडने. तर ताई कुटकन हसली आणि त्यांचं भांडणच भेटलं. डायरेक्ट प्रेमातच रूपांतर 1 तासाच्या भांडण. पण मग गेलात कुठे, राईटला का लेफ्टला? सरळ सरळ गेलो. आणि कोणाचंच नाही, डायरेक्ट सरळ. आज लेफ्टही नाही राईट नाही, इथे उभा राहून यांना स्वयंपाक करायचा आहे. पण आज पदार्थ कोणी करावा ते सांगा. तुषार दादाने. घ्या, आज सगळं तुषार दादा. हे बरे सगळं. कुठला पदार्थ करावा तुमच्या दादांनी? लाल भोपळ्याचे घारगे. घ्या, लाल भोपळ्याचे घारगे तुम्हाला करायचे आहेत तुषारजी. करूया आता काय, आली या भोपळ्याची हा? असावे सादर. हो, कधी केलाय घारगा? घारगा नाही, मी पुऱ्या बनवल्यात. लाल भोपळ्यांचे घारगे, स्वातीजींची मैत्रीण कम बहीण, यांची मेहुणी कम मैत्रीण आणि माझी आता ताजी ताजी झालेली मैत्रीण. हसत हसत बघूया लाल भोपळ्याचे घारगे. चला, लाल भोपळ्याचे घारगे तुम्हाला करायचे आहेत. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. सर साहित्य सांगा. साहित्य: गव्हाचं पीठ आहे, तूप आहे, खसखस आहे, इलायची आहे आणि हा गुळ आहे आणि भोपळ्याचं हे सारण पल्प 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 पल्प. जे उकडून त्याला हा. स्मॅश करून ते केलेलं आहे. लाल भोपळ्याचा गर गर आणि हे तांदूळाचं पीठ. तांदळाचं पीठ आहे, थोडस तांदळाचं पीठ. कुरकुरीत व्हायला. वा, चला पहिल्यांदा काय करायचंय? खरं तर हे प्रकरण सगळं मी पहिल्यांदाच करतोय. मग आता घारगे होणार कसे? ते मी सांभाळून घेते, 22 वर्ष सांभाळलंय. अर्धांगिनी उगाच नाही म्हणत आपण. घे. ठीक आहे. हा, ओके. आता काय घालायचं याच्यात? याच्यामध्ये भोपळ्याचा पल्प, थोडीशी मदत करते नवऱ्याला. एवढं घालायचं? हो, मग भोपळ्याचे घारगे आहेत ते. आता काय हे गुळ पावडर.